नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे कला आता कपाटामध्ये अद्वैतचे कपडे व्यवस्थित लावून ठेवत असते. तेव्हा कला म्हणते, "अगं हे काय केलंस तू कला? एवढी मोठी चूक? अगं तू चूक नाही केलीस, तू पाप केलंस, तू पाप. अद्वैतच्या इस्त्रीच्या कपड्यांवरती तू त्याच्या टॉवेलाची घडी करून ठेवलीस. नाही नाही नाही, हे जर अद्वैतला आता कळलं असतं ना, तर चांदेकराने मला या गुन्ह्याची चांगली शिक्षाच दिली असती. बरं झालं माझं लक्ष गेलं." त्यानंतर इथे कला आता अद्वैतच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी जपण्याचा प्रयत्न करत असते. कला म्हणत असते की देवी आई, किती विचित्र आहे ही परिस्थिती. म्हणजे कालपर्यंत माझं आणि अद्वैतचं भांडण हे रोज व्हायचं. मी त्याच्या रूममध्ये राहते असं मला वाटायचं. हे सगळं त्याचं आहे, मी फक्त इथे राहते. पण आता तसं नाही आहे. आता मला हे सगळं आपलंसं वाटायला लागलं आहे. म्हणजे नवरा म्हणून मी त्याला समजून घ्यायला लागले. आमचं नातं पुढे कसं जाणार आहे मला माहिती नाही, पण इथे मी त्याला नवरा म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करते. तो मला बायकोचा मान देईल की नाही ते सुद्धा मला माहिती नाही आहे. पण हे सगळं करत असताना पुढे सगळं काही चांगलं होईल ही अशीच आशा फक्त माझ्या मनामध्ये आहे. तेव्हा इथे आता कला फक्त अद्वैतच्या चांगल्याचा विचार करत असते. त्यानंतरला नैना आता ड्रेस बघत असते मोबाईलवरती ऑनलाईन शॉपिंग करायला. तेवढ्यातच एका अननोन नंबरवरून तिला फोन येतो. तेव्हा ती म्हणते, कोण आहे काय माहिती, शॉपिंग करत असताना सुद्धा मध्ये मध्ये सारखे डिस्टर्ब करतात. तेव्हा इथे फोन उचलल्यानंतर नैना म्हणते, हॅलो कोण बोलतं आहे. तेव्हा इथे आता सौरभ म्हणत असतो की नैना, माझ्या फोनवरून जर तुला फोन केला असता तर तू उचलला नसतास, कारण नंबर बघून तू फोन उचलत नाहीस ना माझा. म्हणून तुला फोन करता यावा यासाठी मी नवीन सिम कार्ड घेतलं आहे आणि त्याच्यावरून मी तुला फोन केला आहे. म्हणून तर तू आता माझा फोन लगेच उचललास ना. तेव्हा इथे नैना म्हणत असते, सौरभ बेबी असं अजिबातच नाही आहे. अरे तुला माहिती आहे ना, चांदेकरांच्या इथे किती ड्रामा असतो, किती कामं असतात. त्या सगळ्या गोंधळामध्ये मला तुझा फोन उचलता आला नाही. नाहीतर मी तुला किती मिस करत असते तुला नाही माहिती. तेव्हा इथे नैना म्हणत असते की सौरभ बेबी, अरे आता पण या मोबाईलवरती जेव्हा तुझा फोन आला ना, तेव्हा मी नंबरसुद्धा बघितला नाही. पण तुझं नाव जरी नसलं ना, तरीसुद्धा मनातून मला असं वाटलं की हा तुझाच फोन असणार आहे. म्हणून तर मी लगेच तुझा फोन उचलला ना. हे बघ, मी फक्त मनामध्ये तुझा विचार करते, बाकी कुणाचाच नाही. तेव्हा सौरभ म्हणतो, गप्प बस नाही ना, तुझी ही कारस्थानं बंद कर. तुझ्या या गोड गोड बोलणारा मी आता फसणार नाही आहे. मला माहिती आहे तू एक नंबरची नाटकी आहेस, फसवतेस, तू मला कारणं देतेस का. तेव्हा नैना म्हणते, माझ्यावर ओरडायचं नाही. बरं झालं मी तुझा फोन उचलत नव्हते. तुला जर माझ्याशी नीट बोलायचं नसेल ना, तर पुन्हा फोन करायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. आणि नैना आता लगेच इथे सौरभचा फोन कट करते. सौरभ म्हणतो की तुझं सत्य माझ्याकडे एक खूप मोठं आहे, ते म्हणजे तुझं प्रेग्नन्सी. त्यानंतरला इथे रोहिणी म्हणत असते की राहुल, मला तुला एक काम द्यायचं आहे, एक टास्क आहे तुझ्यासाठी. तुला आता काही करून अद्वैत आणि कलामध्ये दुरावा निर्माण करायचा आहे. दोघांमध्ये अंतर निर्माण झालं पाहिजे, कळलं तुला. तेव्हा राहुल म्हणत असतो, मम्मा पण हे कसं करणार आहे मी आणि का कशासाठी. तेव्हा रोहिणी म्हणते, राहुल तू माझं ऐकून तरी घे ना, मी काय सांगते ते नीट ऐक. तुला जर इथे आता चांदेकर म्हणून जर राहायचं असेल, चांदेकरांचा वारस म्हणून तुला जर तुझी ओळख निर्माण करायची असेल आणि तुझं आयुष्य जगायचं असेल, तर तुला हे करावंच लागेल. नाहीतर मग आयुष्यभर तुला फरतडे म्हणून राहावं लागेल. चालणार आहे तुला. तेव्हा राहुल म्हणतो, नाही मामा. तेव्हा इथे रोहिणी म्हणते, म्हणून सांगते ते ऐक, काही कर, हा टास्क आहे तुझा. कला आणि अद्वैतमध्ये अंतर निर्माण झालं पाहिजे, ते दोघंजणं सेपरेट झाले पाहिजेत. तर इथे पतफेडीची लोक संगीचक इथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, काय दिनकर खरे, अहो जेव्हा तुम्हाला कर्ज हवं होतं तेव्हा दारापाशी येऊन बसला होतात, हातापाया जोडत होतात आणि तेच कर्ज घेतलेलं फेडायची वेळ आली तर तुम्ही गायब. तुम्ही कर्जाचा हप्तासुद्धा फेडत नाही आहात. एका महिन्याला द्यायचा, 2 महिने गप्प बसायचं. याने आमची पतफेडी किती लॉसमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा इथे संगी म्हणत असते, नाही नाही, मी तुम्हाला सांगते ते कुणालाही फसवणारे नाही आहेत. आमच्याकडे खरंच पैसे आले असते ना, आम्ही तुम्हाला लगेच ते दिले असते, पण आमच्याकडेच पैसे नव्हते. दिनकर काका म्हणतात, आम्ही खरं सांगतोय साहेब, पैसे असून तुमचे देणार नाही असं होणारच नाही. दर महिन्याला आमचं व्याज तुम्हाला येत होतं की नाही सांगा बरं तुम्ही.
तेव्हा दिनकर काका म्हणतात की आमचं जे काही दुकान होतं ते सुद्धा जळून खाक झालं. त्याच्यामधून आम्हाला जो काही फायदा होत होता तो आम्ही तुम्हाला देत होतो, पण ते दुकानसुद्धा जळालं. आता आमचा एक मिसळचा स्टॉल आहे, पण तो कधी चालतो कधी नाही चालत. त्याच्यातून पुरेसे पैसे आम्हाला नाही मिळत. त्याच्यामुळे आमचे हप्ते फेडायचे राहिलेत. तुम्ही प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्या. आम्ही कष्ट करू, काम करू, पण दर महिन्याला तुमचा जो काही व्याज आहे तो आम्ही येऊन फेडू आणि लवकरच तुमचं कर्जसुद्धा फेडू. आम्हाला थोडा वेळ तर द्या. तेव्हा इथे आता ब्रँच मॅनेजर म्हणतात की अजिबात नाही, तुम्हाला आता वेळ देण्यात येणार नाही आहे. आता खूप वेळ दिला आणि या घराचं काय करायचं ठरवलं आहे. तेव्हा संगी म्हणते घराचं काय म्हणजे, अहो आमचं राहतं घर आहे हे, आम्ही कुठे जाणार. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात अजिबातच नाही, हे घर खरेदी करण्यासारखी एक खूप मोठी पार्टी आहे आणि तिला तुमचं घर खरेदी करायचं आहे. आम्ही त्यांना तुमचं घर विकणार आणि मग सगळं कर्ज फेडलं जाणार. मग तुम्हाला जिथे जायचं आहे तुम्ही जा. तेव्हा इथे आता दिनकर काका खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. ते म्हणतात साहेब असं करू नका, थोडासा वेळ द्या. आमच्या घरातून आम्ही एका दिवसात कुठे जाणार, कुठे राहणार, रस्त्यावरती येऊ आम्ही. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात जे काय करायचं आहे ते करा. संध्याकाळपर्यंतचा तुम्हाला वेळ देतो. सगळ्या वस्तू जे काही तुम्हाला न्यायचं आहे सामान सगळं बांधून ठेवा. संध्याकाळी तुम्ही घरातून बाहेर पडायचं म्हणजे पडायचं. हे घ्या पेपर घ्या आणि याच्यावरती तुम्ही साईन करा. हे घर तुम्ही विकताय, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे दिनकर काकांची इच्छा नसते. काजल तिथे येते. काजल म्हणत असते की आई आपण हे सगळं कलाताईला सांगूया ना. तेव्हा इथे संगे म्हणते अजिबात नाही, कलाला आधीच तिच्या संसाराचं खूप टेन्शन आहे, मला तिला अजून टेन्शन द्यायचं नाही आहे, तिला तू काहीसुद्धा सांगू नकोस. तेव्हा दिनकर काकांनी आता सही केल्यानंतर संगी आणि दिनकर काका त्याचबरोबर काजल तिघेही खूप इमोशनल होतात, रडायला लागतात. कारण आपलं राहतं घर त्यांना आता सोडायला लागत असतं. त्यानंतरला इथे नयना फोन उचलते आणि म्हणते काय झालं सौरभ, का सारखा सारखा फोन करून त्रास देतो आहेस मला. सांगितलं ना तुला मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे म्हणून. तेव्हा सौरभ म्हणतो नयना डार्लिंग, अगं तू असं काय करते आहेस, मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुझ्यासाठी ना एक पार्सल पाठवलं आहे. तेव्हा नयना म्हणते कसलं पार्सल. सौरभ म्हणतो की तुझ्या प्रेग्नन्सीचं सत्य, तुझ्या प्रेग्नन्सीचे खरे रिपोर्ट मी घरी पाठवलेले आहेत. ते बघ डोरबेलचा आवाज येतो आहे, आलेसुद्धा असतील, जा बरं धावत पडत जा आणि घे ते. तेव्हा इथे नयना म्हणते सौरभ हे सगळं तू मुद्दामून केलंस ना मला त्रास देण्यासाठी. तेव्हा सौरभ म्हणतो नाही गं नाही, असं काही नाही आहे. आणि ती फोन ठेवून आता लवकरात लवकर ते रिपोर्ट्स घेण्यासाठी खाली घाईघाईने येत असते. पण तेवढ्यातच इथे कला आपल्या रूममधून आता डोरबेलचा आवाज ऐकून आलेली असते ते रिपोर्ट्स घेण्यासाठी. तेव्हा तिथे कला येते आणि थँक्यू म्हणून ते रिपोर्ट्स आपल्या हातामध्ये घेऊन आता ते खोलून बघणारच असते. तेवढ्यातच तिथे नयना धावत पडत येते आणि तिच्या हातातून ते रिपोर्ट्स खेचून घेते आणि म्हणते कला तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस म्हणून, तुला कळत नाही का, ही दुसऱ्याची गोष्ट आहे आणि कुणालाही न विचारता त्यांचं पार्सल असं उघडायचं नसतं, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही. तेव्हा कला म्हणते मला सगळं कळतं, पण तू जरा बघितलंस का जे पार्सल आलं आहे ना त्याच्यावरती कुणाचं नाव नाही आहे, तुझं नाव आहे का त्याच्यावरती, आणि तुला कसं माहिती तुझं पार्सल खाली आलं आहे ते, त्याच्यावरती तर तुझं नावसुद्धा नाही आहे, मग हे तुझं आहे कशावरून. तेव्हा इथे नयना म्हणते गप्प बस तू, जास्त बोलू नकोस, कळलं ना. यापुढे कुणाचंही असं पार्सल आलं असेल ना तर आधी बघायचं, विचारायचं आणि मग उघडून बघायचं, कळलं तुला. तेव्हा इथे कला म्हणत असते हिला काय झालं, त्याच्यावरती कुणाचं नाव नव्हतं म्हणून मी चेक करत होते काय आलं आहे ते, तरी अशी का निघून गेली. नक्कीच त्या पार्सलमध्ये असं काहीतरी आहे जे माझ्यापासून लपून ठेवते, बघू दे काय आहे ते. त्यानंतर कलासुद्धा नयनाच्या मागे मागे जाते. तर इथे अद्वैत आता पतसंस्थेमध्ये आलेला असतो आणि तो विचारत असतो की तुमचं ब्रांच मॅनेजर कुठे आहेत. तेव्हा इथे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात की ब्रांच मॅनेजर आता इथे नाही आहेत, ते दिनकर खरे यांच्या इथे गेलेले आहेत, तुम्ही इथे बसा, मी त्यांना फोन करतो. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नको, आता मी सध्या जातो आहे तिथेच, मला माहिती आहे तिथला ॲड्रेस दिनकर खरे यांचा, मी तिथे जातो. तर इथे अद्वैतला आता ॲड्रेस माहिती असतो म्हणजे ते कलाचे वडीलच असतात. त्याच्यामुळे अद्वैतला असं वाटतं की तिथेच जातो म्हणजे ब्रांच मॅनेजरशी सुद्धा बोलणं होईल आणि नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं आहे हे सुद्धा मला कळेल.
तेव्हा अद्वैतची गाडी आता तिथून जाते आणि त्याच वेळेला तिथे राहुलसुद्धा आलेला असतो. तेव्हा राहुल म्हणतो की अद्वैत इथे कशासाठी आला होता, बघायला हवं नक्की याचं काय चाललं आहे. तेव्हा तो आता इथे पतसंस्थेमध्ये येतो आणि विचारतो की पतसंस्थेचं टायमिंग काय आहे. तेव्हा इथे ब्रांच मॅनेजरला भेटायचं आहे असं सुद्धा सांगतो. तेव्हा इथे टायमिंग सांगितल्यानंतर राहुल आता विचारतो की इथे अद्वैत चांदेकर आले होते ना, त्यांचं काही काम होतं का. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणतात की नाही, त्यांचं काही काम होतं की नाही माहिती नाही, पण पण ते ब्रांच मॅनेजरला भेटायचं म्हणत होते, पण ते तर इथे नाही आहेत ना, म्हणून त्यांनी फक्त विचारलं आणि ते लगेच निघून गेले. त्यांनी काय काम आहे हे सांगितलं नाही. तेव्हा राहुल म्हणतो बरं बरं ठीक आहे, मी येतो त्यांना भेटायला, माझंसुद्धा कामच होतं त्यांच्याकडे. तर इथे नैना म्हणत असते की मला काय वाटतं, आपण आपलं राहतं घर का सोडायचं, कर्ज घेतलं आहे ना, आपण ते कर्ज फेडू, त्यासाठी आपलं घर सोडायची काय गरज आहे. आणि हे बघ आई, मला असं वाटते की आपण कलाताईला हे सगळं सांगायला पाहिजे, नाहीतरी हप्ते तीच फेडत होती ना, मग निदान आपण तिच्याकडून पैसे नको घेऊया, पण तिच्याबरोबर डिस्कस नको करायला का. तिला जर नाही सांगितलं ना तर ती आपल्यावरतीच ओरडेल. तेव्हा संगी म्हणते किती वेळा सांगितलं तुला काजल गप्प बस म्हणून, कळत नाही का एकदा सांगून. आधीच आपल्या कलाला तिथे खूप जास्त टेन्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्या डोक्याचं टेन्शन तिला कशाला द्यायचं. मी सांगितलं ना, आता तिला कुणालाही काहीही सांगायचं नाही आहे. तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात की आता आपल्याला हे आपलं घर सोडावंच लागणार आहे. आपलं राहणं एवढंच होतं या घरामध्ये, वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती येईल की आपल्याला आपलं राहतं घरसुद्धा सोडावं लागेल. तेव्हा इथे आता संगी म्हणत असते, अहो पण आपलं घर आपण का सोडायचं, सांगा ना का सोडायचं. आपण जाऊया त्यांच्या हातापाया पडूया, कष्ट करूया, पण आपलं घर आपण वाचूया ना. तेव्हा दिनकर काका म्हणत असतात संगी आपण हे प्रयत्न केले नाही का, चल आता शेवटीला आपल्याला आता हे घर सोडावंच लागणार आहे, बांधाबांध करून घ्या. तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात अगं मला त्रास झाला नसेल का, जेव्हा माझ्या वडिलांनी या घराची पहिली वीट लावली होती तेव्हा त्यांचं बोट पकडून तिथे उभा होतो, तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते की दिनकर आता ही जबाबदारी तुझी आहे, आता तुला हे सगळं सांभाळायचं आहे. पण मी माझ्या वडिलांचं हे घर नाही सांभाळू शकलो, संगे मी परिस्थितीच्या समोर हारलो, असं दिनकर काका म्हणतात. तर इथे आता दिनकर काका म्हणतात की चला बांधाबांध करा. तेव्हा इथे संगी म्हणते बांधाबांध केले हो, पण या आठवणींची बांधाबांध कशी करू. या घरामध्ये मी हा उमरा ओलांडून आले होते ना, या प्रत्येक ठिकाणी माझी आठवण आहे. या घरामध्ये मी माझ्या 3 गोंडस मुलींना जन्म दिला, त्यांचं हसणं खिदळणं माझ्या कानामध्ये त्यांचा अजूनही आवाज येतो आहे. या सगळ्या आठवणींचं मी काय करू, कुठे जायचं, आपण कष्ट करू, पण हे घर आपण वाचूया ना. तेवढ्यातच तिथे आता ब्रांच मॅनेजर आणि त्यांची टीम तिथे आलेली असते. ती म्हणते झाली का बांधाबांध, चला आता घरातून बाहेर चला. तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात की हो हो सगळी बांधाबांध करून झालेली आहे आणि आता सगळेजणं सामान वगैरे घेऊन आपलं राहतं घर सोडून आता सगळेजणं बाहेर येतात आणि त्यांच्यासमोर त्यांच्या घराला आता इथे कुलूप केलेला असतो. त्यांची अवस्था फारच वाईट झालेली असते. तर इथे दिनकर काका आणि त्यांची इथे संगी त्याचबरोबर काजल तिघेही आता अंगणामध्ये उभे असतात. लॉक वगैरे करून तिथे मॅनेजरची माणसं आणि ते निघून गेलेले असतात. तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात संगे रडू नकोस, आपण काहीतरी व्यवस्था करूया. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो काय झालं मिसेस खरे, काय झालं, कुठे जात आहे तुम्ही. तेव्हा इथे आता कुणीही काही बोलायला तयार नसतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मिसेस खरे सांगा ना, बाबा तुम्ही तरी सांगा. तेव्हा इथे काजल काय झालं आहे, तर इथे काजल म्हणते हां जिजू मी तुम्हाला सांगते. तेव्हा संगी म्हणते काजल काही नको सांगू. तेव्हा इथे काजल म्हणते आई अगं असं काय करतेस, ताईला तरी सांगू दिलं नाहीस, पण इथे आता जिजूंना तरी सांगू दे ना काय झालं आहे ते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो सांग ना काजल काय झालं आहे. तेव्हा इथे काजल आता संपूर्ण घडलेला प्रकार अद्वैतला नीट समजावून सांगते की इथे त्यांनी कर्ज घेतलं होतं, पतसंस्थेची माणसं आली, कर्ज फेडलं नाही म्हणून घरातून बाहेर पडायला सांगितलं आणि तेच आमचं घर आता विकायलासुद्धा तयार झालेले आहेत. ते घर एका पार्टीला विकणार आहेत आणि ते पैशातून आमचं कर्जसुद्धा फिटलं जाईल आणि मग आम्हाला घरामध्ये ते लोक राहू देणार नाही, कारण ते घर आमचं राहणारच नाही आहे ना. हे सगळं ऐकल्यानंतर अद्वैतला फार वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अद्वैत म्हणत असतो की हे बघा बाबा मिसेस खरे, तुम्ही चला माझ्याबरोबर माझ्या घरी चला,
तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात, नाही नको, हे आमचे भोग आहेत आणि ते आम्हाला भोगायलाच पाहिजे. तेव्हा इथे संगी म्हणते की नाही, आम्ही तुमच्या इथे आलो तर कलाला सगळं काही कळेल आणि ते मला सहन होणार नाही आणि तुमच्या घरच्या लोकांनासुद्धा ते आवडणार नाही. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हे बघा, तुम्ही खरेची काळजी करू नका, मी तिला काहीसुद्धा कळू देणार नाही आहे, कुणालाच काही कळणार नाही. तुम्ही प्लीज माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तर इथे अद्वैत त्यांना आता रिक्वेस्ट करत असतो आणि इथे आता त्याच्या विनंतीला कुणीही मान देत नसतं. तेव्हा तो म्हणतो, हे बघा मिसेस खरे, मी तुमची विनंती मान्य करतोय ना, मग प्लीज प्लीज तुम्हीसुद्धा माझी विनंती मान्य करा, असं अद्वैत हात जोडून त्यांना म्हणत असतो.